मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत 11 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी काठपदर साडीपासून वन पीस आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे, गळा मार्किंग कसं करायचं असतं, शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता पदर आहे, मी पदर साडीतून कट करून घेतलेला आहे आणि ही पूर्ण अशा पद्धतीची साडी आहे। बघू शकता इथे काठपदर साडी आहे आणि हा मी त्याच्यामधून पदर कट करून घेतलेला आहे। ह्या पदराचं आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करून घेणार आहोत आणि ह्या साडीचा आपण पूर्ण खालचा घेर कट करणार आहोत। आज आपण 11 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी वन पीस कट करत आहोत। बघू शकता हे अस्तर आहे, ओपन करून घेतलं। आता ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे डबल। हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेतली। आता परत एकदा आपल्याला ह्याची घडी करून घ्यायची आहे। ह्या बाजूने घेते मी, हे पहा इकडची बाजू म्हणजे पूर्ण आपली ही बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात ठेवा। हे 4 पदर आहेत, ह्यामध्ये आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार होणार आहे। वरच्या भागाची उंची आपल्याला इथे 12 इंच ठेवायची आहे। इथं 12 इंचावरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे। शोल्डर आपल्याला इथे 5.5 ठेवायचं आहे। ही बंद बाजू लक्षात ठेवा, फक्त बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला शोल्डरचं मार्किंग 5.5 इंच शोल्डर। तेवढाच आपल्याला खालच्या बाजूला 5.5 वरतीच मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। थोडा लूज ठेवणार आहे, त्यासाठी 5.5 ठेवलेला आहे। इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा असं बॉक्स तयार करून घेतलेला आहे। शोल्डरचं मार्किंग केलं, तेवढाच मुंडा खालच्या बाजूला घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग, गळारुंदी आपल्याला इथे 2.5 इंचावरती ठेवायची आहे। इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग फक्त व्यवस्थित करा। आता इथे गळा उंची आपल्याला 4 इंचावरती ठेवायची आहे। पाठीमागची आणि पुढची मी सेमच ठेवणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण हुक तयार करून घेणार आहोत। इथे 2.5 इंच ठेवलं, इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। असं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार देऊ शकता। इथे इथून या कोपऱ्यापासून आतल्या बाजूला पाऊण इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी मार्किंग करून घ्या। हे पहा इथे हे पहा गोलचा आकार ठेवणार आहे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। 11 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी छातीचं मार्किंग बंद बाजूपासून ह्या बाजूला 7 इंचावरती करायचं आहे, लक्षात ठेवा। 7 इंचावरती आपण हे 4 पदर घडी घातलेली आहे, ते फक्त लक्षात ठेवा। इथून इकडच्या बाजूला 7 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला 2 इंच कंपल्सरी घेत जा। जरी फिट्ट झाला तरी ते उसवायला सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। बघू शकता असं मध्ये काढून घ्या, इथे लक्षात ठेवत जा। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती आणि पुढच्या मुंड्याचा आकार फक्त अर्धा इंचावरती, म्हणजे गोल चुन्या कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीये। आता इथे सर्वात आधी आपल्याला हा आकार द्यायचा इथपर्यंत, नंतर आपल्याला आतल्या बाजूचा आकार इथपर्यंतचा असा द्यायचा आहे, लक्षात ठेवत जा। कमर घेरचं मार्किंग आपल्याला 6.5 इंचावरती ठेवायचं असतं। हे पहा इथे 6.5चं मार्किंग करून घेते आणि कंपल्सरी पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायचं असतं। आता अशी लाईन ओढून घ्यायची आहे। परफेक्ट फिटिंग आपली ह्या आतल्या लाईनीवरती येणार आहे। आपण हे जास्तीचं फक्त घेतलेलं आहे। तुम्ही काय करायचं, इथे एक कट मारून ठेवा आणि इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, म्हणजे तुमचं फिटिंगचं मार्किंग बरोबर त्याच्यावरती तुमच्या लक्षात येईल। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ह्यातला एक भाग मी बाजूला काढून घेते। बघू शकता हे पहा हा पाठीचा भाग होईल आणि ही पुढची बाजू होईल, कारण की इथे आपण मार्किंग केलेलं आहे पुढच्या मुंड्यासाठी। मग तुम्ही काय करा, हे पहा पुढच्या मुंड्याला असं मार्किंग करून ठेवा, पुढच्या भागासाठी सुद्धा तुमच्या लक्षात येईल ठेवल्याच्या नंतर कापडावरती। आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथून कट करा, हे पहा इथपर्यंत मध्यापर्यंत, आणि इथे एक कट मारून ठेवा, इथे सुद्धा एक कट मारून ठेवा किंवा ह्याच्यावरती ठेवा, म्हणजे दोन्ही बाजूंना सुद्धा तुमचं समान मार्किंग होऊन जाणार आहे। बघू शकता असं ठेवून घ्या। हे पहा इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, हे पहा इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, किंवा ह्या बाजूला असं मार्किंग करून घेतलं तरी चालेल। हे असं लगेच कटिंगच्या वेळेस तुम्ही मार्किंग करून घेत जा, म्हणजे काय होतं पटकन ते आपल्या लक्षात राहतं। हे पहा इथे सुद्धा असं मार्किंग लगेच करून घेत जा। हे पहा अशा पद्धतीने फिटिंगचं मार्किंग। आता इथे आपण पाठीच्या भागाला हुक लावणार आहोत, ते लक्षात घ्या। आपल्याला थोडीशी अशी उंची ठेवून घ्या, थोडंसं जास्त कपडा इथे कट करून घ्यायचा आहे, कारण इथे काय करायला लागतं, थोडीशी अशी घडी करून घ्यावी लागते, नंतर आपण शिलाई करायला सुरुवात करतो। आम्ही पदर घेतलेला आहे, बघू शकता ओपन करून घेते। आता ह्याच्यावरती आपल्याला फक्त पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे, कारण की पाठीच्या भागाला मी प्लेनच कपडा ठेवणार आहे साडीचा। हे पहा आता हा फक्त पुढचा भाग मार्किंग केलेला आहे, पहा हे मार्किंग केलेला आहे,
फक्त हे ठेवून घेणार आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि हे व्यवस्थित मी कट करून घेणार आहे। इथे आपला पुढचा भाग कट करून झाला। आता पाठीचा भाग ह्याच्यावरती प्लेन मध्ये ठेवणार आहे, कारण की दोन्ही बहिणींच्यासाठी 2 शिलाई करायची आहे। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, फक्त हे पुढच्याच बाजूला वापरणार आहे, ते लक्षात ठेवा। त्यासाठी हा कपडा मी इथे प्लेन ठेवलेला आहे पाठीमागच्या बाजूचा, म्हणजे दोघींचे सुद्धा आपले ह्यामध्ये ड्रेस तयार होणार आहे। हे पहा, हे सुद्धा आपलं व्यवस्थित ठेवून घ्या आणि प्लेन करून घ्यायचं आहे। आता त्याच्यावरती काय करणार आहे मी, हा पाठीचा भाग हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते आणि इथे हे व्यवस्थित मी कट करून घेते। पाठीच्या बाजूला लावण्यासाठी आपल्याला नॉड सुद्धा लागणार आहे, बघू शकता। जेवढ्या तुम्हाला लांब आवडतील तेवढ्या तुम्ही ठेवू शकता। आता इथे बघू शकता उंचीला मी 3.5 इंच ठेवलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे ह्या दोन्ही सुद्धा। आणि इथे लांबीला सुद्धा तुम्ही तुमच्या आवडी अनुसार सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून पाठीमागच्या बाजूला सुंदर असं फूल तयार झालं पाहिजे। त्यानुसारच इथे मी कट करून घेणार आहे। इथे मी 40 इंच ठेवलेला आहे, थोडंसं लांब ठेवायला सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने इथे 2 नॉड पाठीच्या बाजूला मी कट करून घेतलेला आहे। बाजूला मी हे पहा, हा कपडा ह्या बाजूला घेते, 9 इंच भरतंय का ते बघते मी। इथे बरोबर आपलं 9 इंच भरत, इकडून इकडच्या बाजूला हे पहा, हे 4 पदर आहेत, लक्षात घ्या। हे पहा, हे डबल आहे, इकडून इकडच्या बाजूला मी घडी टाकली, ह्यामध्ये आपल्या 2 बाह्या निघणार आहेत 9 इंच। इथपर्यंत माझं 9 इंच भरते, ते लक्षात ठेवा। आणि ही पूर्ण आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा। हे पहा, अस्तरचा कपडा आहे, इथे खालच्या बाजूला मी हे पहा हा कपडा ह्या बाजूला घेते, 9 इंच भरतंय का ते बघते मी। इथे बरोबर आपलं 9 इंच भरत, इकडून इकडच्या बाजूला हे पहा, इकडून इकडच्या बाजूला आपण घडी टाकली। आता इथे बघू शकता बाहीची उंची इथे मी 5 ठेवणार आहे, शिलाईचं इथे पकडलेलं आहे। बाही आपली शिलाई होऊन 4च होणार आहे, मी 1 इंच जास्त घेतला आहे, कारण की अस्तरची बाही असणार आहे, लक्षात ठेवा। इथे मी 5 इंच घेतलं, शिलाई करून माझी 4च इंच होणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता हे ओपन आहे, वरून येणारं माप इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या, 2.5 वरती दंडघेर इथे 4.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, 4.5 इंचावरती दंडघेरचं मार्किंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथे बाहीचा आकार द्यायचा आहे, इथून आतल्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे, लक्षात ठेवा। इकडून इकडच्या बाजूला 2 इंचाचं मार्किंग हे पहा इथे, आणि इथून ही पूर्ण आपली बंद बाजूपासून आतल्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्या। हे पहा इथे 1 इंचाचं मार्किंग। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, हे पहा 2 इंच इथं मार्किंग केलं तिथपर्यंत, इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। पहा इथून सर्वात आधी वरच्या बाजूचा म्हणजे पाठीच्या बाजूचा असतो, हे पहा थोडासा उंच अशा पद्धतीने असतो। आता इथे थोडासा खोलगट असतो, तो पुढच्या बाजूचा असतो, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे हा आकार झाला, इथे खोलगट बाजू नेहमी असं मार्किंग करून ठेवत जा। आता हे पहा इथं असं मार्किंग करून घ्या, इथे आपण 2 इंच घेतलं ना तिथपर्यंत अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे, कारण की जास्तीच आपल्याला इथे घ्यायचं नाहीये। आता हे इथूनच कट करून घ्या, सुरुवातीला हे पहा सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित। आता मध्यावरती कट मारून ठेवा। आता हेतले 2 पदर बाजूला ठेवा पाठीच्या बाजूसाठी, हे पहा ही पाठीची बाजू आणि ही पुढची बाजू 2 इंचाच्या पुढे हे पहा 1 इंचापर्यंत हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे झालं आपलं बाहीचं परफेक्ट कटिंग। आता ह्याच्यावरती आपल्याला बाही कट करायची आहे, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते, जेवढं शिल्लक आहे तेवढं एकावरती एक असं ठेवून घेते मी। हे पहा अशा पद्धतीने हा पदर आहे, बघू शकता, त्याच्यावरती आपल्याला बाही कट करायची राहिलेली आहे। ही डिझाईन वरच्या बाजूला आहे, ही सुद्धा मी डिझाईन ह्याच्यावरती वरच्याच बाजूला आहे, अशा पद्धतीने ठेवून घेते। आता ही बाही आपल्याला वरच्या बाजूला हे पहा आहे अशीच ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। आता हे व्यवस्थित आपल्याला चेक करा, व्यवस्थित आहे का, कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला खालच्या घेरसाठी अस्तर कट करायचा, बघू शकता। हे मी पूर्ण ओपन करून घेतलं। आता घडी कशी घालायची बघू शकता, इकडून इकडच्या बाजूला हे पहा
ह्या बाजूने इकडच्या बाजूला मी घडी घातली, बघू शकता ही आपली पूर्ण बंद बाजू होणार आहे, ते लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या नक्की. इकडून मी इकडच्या बाजूला घडी टाकली, लक्षात ठेवा ही पूर्ण आपली बंद बाजू होणार आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने बघू शकता इथे, ह्या बाजूने, कारण की आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा घेर सुद्धा कट करायचा आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने हे बघू शकता अशा पद्धतीने. आता किती उंची ठेवायची असेल तेवढ्या उंचीचं आपल्याला इथे अस्तर वापरायचं आहे. सर्वात आधी काय करत, अशी इकडच्या बाजूला घडी टाका, नंतर असं उंचीचं मार्किंग तुम्ही करायचं. बघू शकता खालीपर्यंत, कारण की घेरची उंची जास्त आहे. हे पहा अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी. अस्तरचा कपडा 2-2.5 इंच 3 इंच कमी घेतला तरी सुद्धा चालतो उंचीपेक्षा, ते फक्त लक्षात ठेवा. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे घडी कशा पद्धतीने घालायची आहे. बघू शकता अशी घडी घातली. आता इथे उंची मी 38 इंच ठेवणार आहे, कारण की कमरेपासूनची पायापर्यंतची उंची मोजली माझी 11 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी माझी पूर्ण भरलेली आहे 40 इंच. 40 इंच भरली, म्हणून मी काय करणार आहे, अस्तर ह्यामध्ये फक्त 38 इंच वापरणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला हे बघू शकता असं आपल्याला घडी करून परत एकदा अशी घडी करावी लागते आणि पूर्ण घेरला शिलाई करावी लागते, म्हणजे ते आणखीन ते कमी होतं, म्हणजे ते परफेक्ट होऊन जातं. जास्त असं उंचीला सुद्धा अस्तर घेऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता हे खालूनच मोजते मी. हे पहा असा टेप ठेवला इथे मी, खालूनच मोजते. हे पहा राईट माझे 38 इंच भरलेले आहे, 38 लक्षात ठेवा. 38 घेतली, ही पूर्ण आपली बंद बाजू झाली, ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू झाली. ते फक्त लक्षात ठेवा, हे आपल्याला नंतर ही बाजू ओपन करून घ्यायची आहे. फक्त घडी घालताना त्या पद्धतीने आपण उंचीची घातली, लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे मी वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात ठेवा. इथून वरच्या बाजूला ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा, कारण की हे 4 पदर आहेत, पुढचा घेर आणि पाठीचा घेर होणार आहे. आता मग इथे काय करायचं आहे, हे व्यवस्थित ठेवून घेते. आता इथे बघू शकता हे पहा, इथून आकार द्यायला आपल्याला सुरुवात करायची आहे. असा वरच्या बाजूला घ्या. हा आकार कंपल्सरी द्यावा लागतो, नाहीतर काय होतं आपले कोपरे तयार होतात. थोडासा गोल आकार दिला ना, तो दिसायला सुद्धा असा व्यवस्थित दिसतो. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे वरच्या बाजूला हे पहा बघू शकता कमरेचं मार्किंग करायचं आहे. वरच्या भागाचं केलेलं कटिंग आपल्याला इथे घ्यायचं आहे. बघू शकता ही बंद बाजू आहे आणि ही सुद्धा बंद बाजू आहे, पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर, फक्त लक्षात ठेवा. आता ह्याची सुद्धा वरच्या भागाची मी अशी घडी करून घेते, आपण कटिंग केलेला वरचा भाग, जेणेकरून काय होतं मग आपलं चुकत नाही फिटिंग करताना, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं बघू शकता, इथे सुद्धा कट आहे, लक्षात ठेवा, किंवा मार्किंग सुद्धा आहे. मग असं ही बंद बाजू आणि ही सुद्धा बंद बाजू, अशी बंद बाजूला ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा बघू शकता असं ठेवून घेतलं, इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. लक्षात आलं. 2 इंच घेतलं, इथे सुद्धा कट आहे, बघू शकता कट समोरच इथे मार्किंग करून घ्या आणि इथे म्हणजे कमर घेर जोडताना चुकत नाही, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, हे पहा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर, असं मग क्रॉसमध्ये तुम्ही घेत जायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथून अशा पद्धतीने आपल्याला कपडा घ्यायचा आहे, क्रॉसमध्ये घेत खालच्या बाजूला जायचं आहे. आता इथे काय करायचं, हे व्यवस्थित आपल्याला हे पहा कट करून घ्यायचं आहे, खालीपर्यंत कट करून घ्यायचं आहे, जिथपर्यंत आपण आकार दिला का तिथपर्यंत. आता हे झालं व्यवस्थित. आता इकडचा आकार, हा आपण आकार दिला ना तो, आता इकडच्या बाजूने कट केला तरी सुद्धा चालेल. हे पहा ह्या बाजूने थोडासा व्यवस्थित कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे. आता ही बाजू हे मधून मी कट करून घेते. हे पहा इथून, आणि ते मार्किंग आहे का आपल्या आतल्या बाजूचं त्याच्यावरती असा कट मारून ठेवा, म्हणजे जोडताना ते बरोबर तुमच्या लक्षात येणार आहे. आता इथे बघू शकता हे पुढचा घेर आपला एक निघालेला आहे, आकार बघू शकता इथे आपला व्यवस्थित आलेला आहे. पहा घेर सुद्धा आपला मोठा झालेला आहे, एक पुढचा घेर आणि एक पाठीमागचा घेर बघू शकता. हा सुद्धा मी ओपन करून दाखवते. अशाच पद्धतीने तुम्ही आकार द्या. जर सरळ ठेवलं ना असं इकडच्या बाजूला कोपरे येतात, त्यासाठी लक्षात ठेवा. आता इथे मी जेवढी लागते तेवढी साडी इथे मी कट करून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मी ओपन करून दाखवते. घेर सुद्धा ह्याच्यामध्ये आपला भरपूर होणार आहे, कारण की ह्या साडीमध्ये मला दोघी बहिणींच्यासाठी शिलाई करायचं आहे, त्याच्यामुळे मी अर्धी साडी इथे मी कट करून घेतली, एक अर्धी दुसरीसाठी ठेवलेली आहे. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पूर्ण ओपन केलं आणि हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता इथे असं पकडायचं आहे इकडच्या बाजूला. आणि हे मी कट करणार नाही, इथून आहे अशाच मी चुन्या टाकत घेणार आहे. कमरेचा भाग त्याच्यावरती आहे अशाच मी चुन्या टाकत घेणार आहे. फक्त इथे काय करणार आहे, ह्या बाजूने अशा पद्धतीने पकडून उलट डबल शिलाई करून घेणार आहे. पकडताना मी असं तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे, पण मी हे मधून कट करणार नाहीये. आता इथे आपल्याला हे पहा परत एकदा अशी घडी करून घ्यायची. पहा अशी घडी करून घेतली,
परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपले 4 पदर होतील आणि ते कटिंग करायला सुद्धा आपल्याला सोपं पडणार आहे। आता इथे बघा व्यवस्थित 4 पदरी घडी घातली, हे पहा अशी ठेवून घेते। ही बंद बाजू आहे। आता इथे खालच्या बाजूला बघू शकता अस्तर ठेवून घ्यायचं आहे, आपण कटिंग केलेलं अस्तरचा घेर बघू शकता, अशी घडी करून घ्यायची आहे त्याची तुम्ही आणि ठेवून घ्यायचा इथे खालच्या बाजूला। वरती थोडंसं ठेवायचं, 2 इंच सोडायचं आहे खालच्या बाजूला, कारण की आपलं इथे ना अशा पद्धतीने एकदा घडी करायची असती आणि परत एकदा घडी करायची असती। पूर्ण घेरला आपल्याला शिलाई मारून घ्यावी लागते, त्याच्यामुळे ते बरोबर होऊन जातं। त्यासाठी 2 इंच इथं अंतर सोडायचं आहे आणि आहे असंच अस्तर कट केलेलं उंचीला बघू शकता, उंचीला लक्षात घ्या। उंचीला वरच्या भागाला सुद्धा दाखवते, एवढं उंचीला आपल्याला कपडा कट करून घ्यायचा, ते फक्त लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे। हे 2 इंच सोडून द्यायचं खालच्या बाजूला, मग त्याच्यावरती असं साडीच्या कपड्यावरती अस्तर ठेवा। घडी घालताना कशी घालायची ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवलं। 4 पदरी घडी घाला, तुम्हाला आता किती लांबीला ठेवायची असेल तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता मग तेवढं उंचीला जेवढं अस्तर घेतलं तेवढाच उंचीला साडीचा सुद्धा कपडा इथे मी वापरलेला आहे, फक्त हे सरळ लाईनीमध्ये मग तुम्ही कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला वरचा भाग तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता हे मार्किंग केलेलं पुढची बाजू आहे। आता आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। आपण इथे शिलाई मारून घेतली, अशाच पद्धतीने आपल्याला पाठीचा सुद्धा भाग तयार करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता हे गोल आकारमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता इथे छोटे छोटे कट मारून घ्या अशा पद्धतीने आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, बघू शकता आतल्या बाजूला, आणि एकदम कडेकडेला गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे, अस्तरचा कपडा आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। ही पुढची बाजू आपली तयार झाली, त्याच पद्धतीने आपल्याला ही पाठीमागची सुद्धा बाजू अस्तर असं वरती ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला ही पाठीमागची सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने मी पाठीमागची बाजू सुद्धा तयार करून घेतली। आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचे असतात, हे पहा असं पकडा, इथे अशी घडी करून घ्यायची आहे, बरोबर मध्यावरती आपल्याला हे कट करून घ्यायचं, असं ठेवा, इकडची बाजू व्यवस्थित चेक करत जा। हे पहा बघू शकता इथे गळा सुद्धा बसायला हुक लावल्याच्या नंतर व्यवस्थित बसतो। आता इथे आपल्याला एका बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। हुक पट्टी तयार झाली। आता आपल्या लूक पट्टी ह्या बाजूने असते, लक्षात ठेवा, उलट्या बाजूने आपण जोडतो। आता इथे आपली लूक पट्टी तयार झाली आणि ही आपली हुक पट्टी एकसारखे आहेत का ते एकदा असं चेक करत जा, नेहमी लक्षात ठेवत जा। अर्धा इंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, आपल्याला खालच्या बाजूला कमरघेर जोडून घ्यायचा, ते लक्षात ठेवा। आता इथे एक मार्किंग करून घ्या। आता हे मार्किंग केलेलं ह्या मार्किंग वरती ठेवून द्या अशा पद्धतीने। इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने, परत एकदा ठेवून सेम मार्किंग झालं पाहिजे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथून आपल्याला अशा पद्धतीचे त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची असते, ते लक्षात ठेवा अशा पद्धतीने। या दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या व्यवस्थित तयार झाल्या। आता इथे बघू शकता हे असं ठेवून घ्या,
हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती ही पट्टी हुक पट्टी लूक पट्टीवरती ठेवून घ्या अशा पद्धतीने बघू शकता। हे पहा ह्याच्यावरती बरोबर असे ठेवून घ्या। लावल्याच्या नंतर दिसायला सुद्धा असं व्यवस्थित दिसतं। इथे कमी जास्त होऊ देऊ नका वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवायचं आहे फक्त। मग इथं काय करायचं, अर्धा इंचचं असं किंवा मोजून घ्या टेपच्या साह्याने, असं अर्धा इंच मार्किंग करून घ्या, कारण की खालच्या बाजूला आपल्याला कमर घेर जोडावा लागतो, त्यासाठी इथे थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे। इथे शिलाई मारल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने होऊन जातं। हुक लावल्याच्या नंतर सुद्धा ही पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते। आता इथे आपल्याला पाठीमागे बांधण्यासाठी नॉड तयार करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्या। दोन्ही सुद्धा बाजूंच्या नॉड आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची, अशी शिलाई मारून घ्यायची सुरुवातीला अशा पद्धतीने, नंतर मग अशी सरळ पूर्ण भागामध्ये शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण कडेपर्यंत। इथे बघू शकता मी कडेपर्यंत अशी सरळ शिलाई मारून घेतली। आता ह्या बाजूला हे पहा, इथे हे आपल्याला बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचे। अशा पद्धतीने पकडा इथे, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सुईचं करून घ्यायचं असतं। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा नॉड तयार करून घ्यायची आहे पाठीमागे बांधण्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हे बाहेरच्या बाजूला सुईचं करून घ्यायचं आहे। कोपरे काढताना व्यवस्थित काढा। हे पहा बघू शकता इथे कोपरे काढताना ह्या बाजूचे फक्त व्यवस्थित काढायचे। हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण आपले कोपरे निघालेले आहेत। हे पहा बघू शकता इथे। आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने नॉड तयार करून घेतली। धागे वगैरे असते थोडंसं असं कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल, बघू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही सुद्धा नॉड तयार करून घेतल्या। आता इथे बघा 1 इंच मार्किंग करा, इथून खालून 1 इंचाचं मार्किंग ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला 1 इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, एवढं बरोबर आपल्याला मार्किंग करायचं आहे इथे। आता इथे काय करायचं, हे पहा ही बाजू आपण बंदच केलेली आहे, इकडची बाजू ठेवायची आहे। बघू शकता हे ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा। अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने ही सुद्धा बंद बाजू, ही ओपन बाजू आहे। आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे मार्किंग आहे का त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे, आणि इथे सुद्धा आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचा आहे। बघू शकता ही पुढची बाजू ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे, ही सुईचीच बाजू आहे लक्षात ठेवा, ह्याच्यावरती अशी उलटी ठेवायची आहे, आणि अर्धा इंच ह्या बाजूला, अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशी लाईन ओढून घ्या ह्या सुद्धा बाजूला, आणि इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या। डबल शिलाई, इथे सुद्धा डबल शिलाई, आणि वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्या, जेणेकरून धागे निघणार नाहीयेत। इथे आपलं शोल्डर जोडून तयार झालं। आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। बघू शकता इथे खोलगट बाजूला असं मार्किंग केलेलं आहे, इथे सुद्धा खोलगट बाजूला असं मार्किंग करून घ्या। इकडच्या पाठीच्या बाजूला करू नका, हे समोरासमोर दोन्ही सुद्धा ठेवून घ्या अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला तिथे उलट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता इथे बघू शकता ही मार्किंग केलेली बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या, ही मार्किंग आहे। आता ही सुद्धा मार्किंगची बाजू ह्याच्या समोर ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इकडची बाजू, हे पहा ही मार्किंग केलेली बाजू, ह्या दोन्ही सुद्धा मार्किंग केलेलं समोरासमोर आलं पाहिजे, लक्षात घ्या। हे पहा ही पाठीची उंच बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे, ही सुद्धा आपली उंच बाजू लक्षात घ्यायची आहे, आणि ही खोलगट बाजू म्हणजे ती पुढच्या बाजूला जोडताना येते। आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं अस्तर वरच्या बाजूला, आणि पूर्ण शिलाई मारून आतल्या बाजूला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, जेवढा शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, आणि दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाह्या इथे तयार झालेल्या आहेत, बघू शकता। खोलगट बाजूला अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा, मध्यावरती सुद्धा मार्किंग करून ठेवा। हे पहा आता इथे काय करायचं आहे, हे पहा खोलगट बाजू लक्षात ठेवत जा नेहमी, खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते। हे पहा बघू शकता ही पुढची बाजू आहे, आणि ही आपली खोलगट बाजू, हे पहा बघू शकता ही आपली खोलगट बाजू आहे, पुढच्या बाजूला असते, आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा, ते लक्षात ठेवायचं आहे।
इथून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि बाही शिल्लक राहिली तरी राहू द्यात. हे पहा, अशा पद्धतीने कट करून टाकली तरी सुद्धा चालते. आता दुसरी बाजू अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती बरोबर, आणि ह्या बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण बाहीला. ह्याच पद्धतीने ही सुद्धा बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आणि जोडताना मध्यापासून सुरुवात करायची आहे. बघू शकता खोलगट बाजू आहे, असं चेक करत जा. पुढच्या बाजूला असते खोलगट बाजू, आणि मध्यापासून बाही जोडून घ्या आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या जोडून झाल्या. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. सर्वात आधी अशा पद्धतीने बाही पकडायते, हे असं पकडायते, आणि सर्वात आधी आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. अशी ही सुद्धा बाही पकडायची आहे. हे पहा, अशी शिलाई मारून घ्यायची आहे खालीपर्यंत. नंतर आतल्या बाजूला पलटी करून आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. आता हे आपल्याला आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू. आणि दंडगेर मोजून घ्यायचा आहे. आणि आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता इथे सुद्धा कट आहे, इथे सुद्धा कट आहे. हे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे. इथे दंडगेर मार्किंग करून घेते दोन्ही सुद्धा बाजूंना 4.5 इंच. ह्या सुद्धा बाजूला आणि अशीच लाईन ओढून घ्यायची आहे सरळ, किंवा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. हे पाहिजे इथे सुद्धा किती दंडगेर असू द्यात, 4.5 असू द्यात, 4 असू द्यात, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. थोडंसं लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता थोडंसं लूज आहे, मी इथे 4.5 ठेवलेलं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्या, इथे सुद्धा एक मारा, आणि इथे सुद्धा सरळ लाईनीमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे बघू शकता इथे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे मी सुईचं करून घेतलेलं आहे बघू शकता. आपली बाही सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे. हे पहा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बाही ही बसणार आहे. आता इथे आपल्याला खालचा घेर तयार करायचा आहे बघू शकता. हे ओपन करून घेते, हे सुद्धा ओपन करून घ्यायचं आहे. एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा खालच्या घेरचा, ते लक्षात ठेवा. असे एकावरती एक ठेवून घ्यायचं बघू शकता इथे. इथे कट आहेत बघा, इथे सुद्धा आहे. कट वरती कट ठेवून घ्या हे अशा पद्धतीने. हा सुद्धा कट वरती कट आहे, कट वरती कट ठेवून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा कट आहे, इथे सुद्धा कट आहे. आता इथून काय करायचं हे पहा, असं क्रॉस मध्ये शिलाई मारत मारत घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे. असं एकावरती एक ठेवा हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत हे व्यवस्थित पकडून फक्त खालीपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची इथपर्यंत. परत तिथूनच हे पहा, हे फक्त व्यवस्थित पकडा शिलाई घेताना. इथूनच परत त्याच्या शेजारी परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने इथून क्रॉस मध्ये यायचं आहे थोडं थोडं, म्हणजे घेर सुद्धा थोडासा मोठा होईल. हे पहा क्रॉस मध्ये येते, हे पहा इकडच्या बाजूला खालीपर्यंत, इथून परत त्याच्या शेजारी परत आपल्याला डबल शिलाई मारत मारत घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना खालीपर्यंत शिलाई मारून घेतली. ही सुद्धा बाजू बघू शकता डबल शिलाई मारून घेतली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी हे पूर्ण सुईचं करून घेतलं. फिटिंगचं मार्किंग लक्षात ठेवा, कारण की साडीचा घेर जोडताना आपल्या बरोबर ते लक्षात राहतं. ही सुद्धा फिटिंगची बाजू वाटतं तसं खडूने बाहेरच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून ठेवा. आता इथे खालचा घेर आपला अस्तरचा. आता इथे काय करायचं आहे पहा, अशी घडी करून घ्यायची आहे. परत एकदा पूर्ण घेरला अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची. इथे सुद्धा हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे. आणि परत एकदा अशा पद्धतीने पूर्ण घेरला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण घेरला शिलाई झालेली आहे. हे पहा बघू शकता. आता ही साडीचा घेर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
बघू शकता पूर्ण ओपन करून घेते, उलट करून घ्यायचं आहे। ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा आणि ही उलटी बाजू आहे। आता उलट्या बाजूने काय करायचं आहे पहा, इकडचा घेर अशा पद्धतीने आपल्याला पकडायचा आहे। हे पहा, यातली पूर्ण सुईची बाजू ठेवा, उलट्या बाजूने अशा पद्धतीने पकडा। ही सुद्धा उलटी बाजू आहे आणि ही सुद्धा उलटी बाजू आहे, लक्षात ठेवा, यातली सुईची बाजू आहे। आता असं पकडा खालीपर्यंत, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे आपल्याला खालीपर्यंत। हे पहा व्यवस्थित पकडा, इथे कमी जास्त होऊ देऊ नका खालच्या बाजूला। आता इथे काय करायचं, हे पहा असं पकडा आणि अशा पद्धतीने थोडीशी एकदा घडी करा, परत एकदा, आणि पूर्ण इथे डबल शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल, जेणेकरून काय होईल, हे धागे जे निघतात ना आपले धागे सुद्धा निघत नाहीत। हे पहा परत एकदा खालीपर्यंत, हे पहा परत एकदा अशा पद्धतीने घडी करून करत करत आपल्याला खालीपर्यंत, इथे मागे पुढे होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे। पूर्ण घेरला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण शिलाई मारून घेतली, बघू शकता। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। घेर सुद्धा आपला भरपूर होणार आहे आणि मोठा सुद्धा होणार आहे, बघू शकता इकडे। हे पहा आता इथे लक्ष द्या, हे पहा ही आपल्या साडीच्या घेरची फिटिंगची बाजू फक्त लक्षात ठेवा आणि अस्तरची घेरची फिटिंगची बाजू फक्त लक्षात ठेवा। हे अस्तर आतल्या बाजूला ठेवून द्या, पूर्ण घेर अस्तरचा आतल्या बाजूला ठेवून द्या। साडीची फिटिंगची बाजू आणि अस्तरची फिटिंगची बाजू अशाच पद्धतीने ठेवा आणि इथे थोडंसं पॅक करून घ्या आणि इथे एकदम मोठ्या मोठ्या चुन्या टाकून घेतल्या तरी सुद्धा चालतील आणि जवळजवळ टाका, म्हणजे घेर सुद्धा दिसायला असा भरपूर दिसतो। आता इथे साडीची फिटिंगची बाजू आणि अस्तरची फिटिंगची बाजू एकावरती ठेवून घ्या, हे पहा अशा पद्धतीने, आणि थोडंसं इथे पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पॅक करून घ्या। आता इथून आपल्याला हा कपडा सरळच ठेवा प्लेन मध्ये अस्तरचा, आणि इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। एकदम मोठ्या मोठ्या टाका आणि जवळजवळ टाकायचे आहेत, म्हणजे घेर सुद्धा दिसायला असा भरपूर दिसतो। हे पहा मोठ्या मोठ्या टाका अशा पद्धतीने, बघू शकता इथे। हे पहा मोठ्या मोठ्या टाका आणि जवळजवळ टाका, अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या चुन्या टाकत घ्यायचे। हे पहा बघू शकता, जवळजवळ टाका, म्हणजे घेर सुद्धा असा भरपूर ह्यामध्ये होऊन जातो, ते लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा दिसायला सुद्धा एकसारख्या दिसून जातात। परत एकदा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण घेरला चुन्या टाकत टाकत घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने जवळजवळ टाका। हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण घेरला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्याला हा घेर तयार झालेला आहे, त्याच्यावरती हा आपल्याला वरचा भाग जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला हा घेर आहे ना पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे। हा मी पूर्ण घेर उलटा करून घेतला। आता इथे लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे, ही आपली फिटिंगची बाजू अस्तरची, वाटलं तर ह्या बाजूला थोडंसं मार्किंग करून ठेवा ह्याच्या समोरच। हे पहा, आणि ही बाजू तर बघू शकता साडीची फिटिंग तर इथे आहेच, कारण की आपण फक्त एकाच बाजूला फिटिंग केलेली आहे साडीची, आहे तसंच बाकीचं पूर्ण ठेवलं होतं। मग त्याच पद्धतीने आपण पूर्ण चुन्या टाकून घेतला। इथे सुद्धा बघू शकता फिटिंगची, वाटलं तर आतल्या बाजूला इथे सुद्धा अस्तरची, अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या। आता इथे आपल्याला हा वरचा भाग आहे असा सुईचा ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवून द्या, बघू शकता असं ठेवून द्या पूर्ण, फक्त फिटिंगची बाजू लक्षात ठेवा। आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे, फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती ठेवा। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा व्यवस्थित पकडा, फक्त पकडताना हे पहा इथून सुरुवात करायची आहे आणि बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित पकडत पकडत घ्यायची आहे। हे पहा परत एकदा ह्याच्यावरती ही बाजू ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने अस्तरची शिलाई आहे का बघू शकता, ही शिलाई त्याच्यावरती घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त कालचा कपडा व्यवस्थित ठेवा, गुढी पडू देऊ नका। हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये हे बरोबर आतल्या बाजूला ठेवून घ्या, अशा पद्धतीने बघू शकता इथे। हे पहा बरोबर आलेलं आहे, थोडंसं नॉर्मल शिल्लक आहे हे, तर काय करायचं, जर राहिलं तर काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती बरोबर मध्य ठेवा आणि इथे थोडीशी चुनी बसते, बघू शकता एक आपण टाकू शकतो। हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा पकडा, अशा पद्धतीने टाकून घ्या। राहिलं तर त्या पद्धतीने करू शकता, नंतर परत आहे असं जोडून घ्या। हे पहा अशा पद्धतीने मग पूर्णच गोलाकारामध्ये हे जोडून घ्या। हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू
फक्त घेरची बाजू वरच्या बाजूला ठेवा, म्हणजे जर चुनी टाकावी लागली तर चुनी सुद्धा टाकू शकता। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला जोडत जोडत घ्यायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। शिलाईमध्ये शक्यतो जास्त पकडा, दाबटीप सुद्धा टाकून घेऊ शकता तुम्ही। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, इथे खालचा कपडा फक्त व्यवस्थित ठेवा। हे पहा इथे सुद्धा बरोबर आपलं पुरलेलं आहे, एकदम नॉर्मल शिल्लक आहे, एकदम थोडंसं मग काय करायचं आहे, एकदम थोडंसं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण इथे एक चुनी टाकू शकतो, टाकली तरी सुद्धा चालते। हे झालं आपलं व्यवस्थित पूर्ण। धागे वगैरे असतील तर आत्ताच लगेच कट करून घ्यायचे आहेत, ते लक्षात ठेवा। आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे मी आतल्या बाजूला कमर घेरला पूर्ण डबल शिलाई मारून घेतली आणि हे पूर्ण मी सुईचं करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता इथे आपला गळा सुद्धा आपला व्यवस्थित झालेला आहे। हे पाही पुढची बाजू आहे, गळा सुद्धा बघू शकता आपला व्यवस्थित झालेला आहे आणि खालचा घेर सुद्धा आपला भरपूर आणि व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता। इथे ही पाठीमागची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता। इथे इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यावे लागणार आहेत, म्हणजे घातल्याच्या नंतर सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसणार आहे, बघू शकता। गळा सुद्धा आपला पाठीच्या बाजूचा व्यवस्थित झालेला आहे। हे पहा इथे हुक लावून घ्यायचं आहे। हुक लावण्यासाठी हे मार्किंग आहे का बघू शकता, इथे एक त्रिकोण तयार करून घेतले, तेच ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि समान अंतरावरती आपल्याला इथे हुक लावून घ्यायचे आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने पट्टी मग ठेवल्याच्या नंतर ते दिसायला सुद्धा असं व्यवस्थित दिसणार आहे। पाठीमागच्या बाजूला आपण इथे नॉड सुद्धा तयार करून घेतल्या, थोड्याशा मोठ्या करा, कारण की बांधल्याच्या नंतर ना दिसायला इतके छान दिसतात। अशा पद्धतीचं फूल सुद्धा तयार करू शकता। हे अशा पद्धतीने बांधल्याच्या नंतर थोड्याशा मोठ्या काढा, म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे। पाठीमागचा घेर सुद्धा आपला भरपूर आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चुन्या टाकायच्या आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा घेर असा भरपूर होऊन जातो।